मॅन्युअल पेनिस पंप आणि इलेक्ट्रॉनिक पेनिस पंप यामध्ये नेमका फरक काय असतो? म्हणजे पूर्णपणे हाताने कंट्रोल करण्याची पद्धत आहे. प्रेशर कमी किंवा जास्त हे तुमच्या हातावर अवलंबून असतं. त्यामुळे काही लोकांना तो सोपा वाटतो. मेकॅनिकली कुठल्या गोष्टी कराव्या लागत नाही, त्यामुळे तो बिघडण्याची शक्यता सुद्धा कमी असते. ती चालू केली की मशीन आपोआप व्हॅक्यूम तयार करतं. मेडिकली दोघांचाही रिझल्ट जवळपास सारखाच आहे. हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण एक खूपच कॉमन प्रश्न सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मॅन्युअल पेनिस पंप आणि इलेक्ट्रॉनिक पेनिस पंप यामध्ये नेमका फरक काय असतो? कोणता जास्त चांगला असतो? आणि दोघांच्या किमतीत किती फरक असतो? यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे तुम्ही पाहणार आहात. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांची सेवा करत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेले 40 वर्ष लोकांना मार्गदर्शन देत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये क्लिनिक आहे. संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई, पुण्याच्या क्लिनिकमध्ये असतात. सर्वात आधी मॅन्युअल पंप कसा काम करतो हे बघूया. मॅन्युअल पंप मध्ये फक्त एक सिलेंडर असतो आणि त्याला हाताने दाबायचा किंवा बल्बचा एक हँडल असतो. तुम्ही हाताने दाबला किंवा त्यात व्हॅक्यूम तयार होतो. त्या व्हॅक्यूममुळे लिंगात रक्तप्रवाह वाढतो, इरेक्शन यायला मदत होते. म्हणजे पूर्णपणे हाताने कंट्रोल करण्याची पद्धत आहे. प्रेशर कमी किंवा जास्त हे तुमच्या हातावर अवलंबून असतं. त्यामुळे काही लोकांना तो सोपा वाटतो आणि प्रॅक्टिकलही वाटतो. शिवाय ते साधारण कमी किमतीत मिळतो आणि त्यात मेकॅनिकली कुठल्या गोष्टी कराव्या लागत नाही, त्यामुळे तो बिघडण्याची शक्यता सुद्धा कमी असते. आता इलेक्ट्रॉनिक पंप बद्दल थोडी माहिती घेऊया. इलेक्ट्रॉनिक पंप मध्ये छोटीशी मोटर असते. ती चालू केली की मशीन आपोआप व्हॅक्यूम तयार करतं. हाताने वारंवार दाबायची गरज नाहीये. काही इलेक्ट्रॉनिक पंप मध्ये तर प्रेशर कंट्रोल सिस्टीम सुद्धा असते. म्हणजे सेक्शन किती आहे ते ऍडजस्ट करता येतं. त्यामुळे काही लोकांना ते जास्त कम्फर्टेबल वाटतं. विशेषतः ज्यांना हाताने वारंवार पंप करणे कठीण जातं त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक पंप सोयीचा असू शकतो. आता प्रश्न असा आहे की चांगला कुठला? डॉक्टर सांगतात की मेडिकली दोघांचाही रिझल्ट जवळपास सारखाच आहे. त्यामुळे योग्य क्वालिटीचा जर तुम्ही उपयोग केला तर दोन्हीही चांगले आहे. फरक प्रामुख्याने सोय किंवा किमतीमध्ये असतो. मॅन्युअल जो पंप असतो तो 1,500 ते 4,000 मध्ये तुम्हाला मिळेल आणि इलेक्ट्रॉनिक 6,000 ते 12,000 किंवा त्याहूनही अधिक थोडासा महाग तुम्हाला मिळून जाईल. इलेक्ट्रॉनिक मध्ये मोटर आणि एक्स्ट्रा फीचर्स असल्यामुळे त्याची किंमत जास्त असते. विदेशात कोणत्यात जास्त वापरला जातो हा जर प्रश्न तुम्ही विचारलात तर डॉक्टर मुंदडा सांगतात की पंप जगभर वापरल्या जातात. काही देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक पंप आहेत जे सोयीप्रमाणे पसंत केले जातात, तर काही मध्ये मॅन्युअल पंप सुद्धा वापरले जातात जे अफोर्डेबल असतात आणि सिंपल सुद्धा असतात. एक शेवटची गोष्ट म्हणजे पंप कोणताही असो तो योग्य सल्ल्याने तुम्हाला घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी शरीराची स्थिती वेगळी असते, त्यामुळे ती जाणून घ्यायची आहे. मॅन्युअली कुठलीही गोष्ट करायची नाहीये. मॅन्युअल असू दे नाहीतर इलेक्ट्रॉनिक असू दे, तुम्हाला मार्गदर्शन घेतल्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे. आशा किरण मध्ये तुम्ही येऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नमस्कार.